धुळ्यामध्ये थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे। आज 6.1 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज आहे, तर अशी नोंदही झाली आहे। कडाक्याच्या थंडीमध्ये कुडकुडत विद्यार्थी शाळेमध्ये जातायत, पोहोचतायत। सकाळी मुलांना शाळेत पोहोचवणाऱ्या पालकांना सुद्धा या थंडीचा सामना करावा लागतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण अहिर यांनी। धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि या वाढत्या थंडीचा परिणाम सर्वात जास्त सकाळी पहाटे जाणाऱ्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांवरती होत आहे। आपण जर बघितलं तर सकाळी अक्षरशः थंडीमध्ये कुडकुडत हे विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचत आहेत। आज धुळ्यामध्ये 6.1 अंश डिग्री सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर या वाढत्या थंडीचा परिणाम सर्वात जास्त विद्यार्थ्यांवरती, या चिमुकल्यांवरती होत आहे। या विद्यार्थ्यांना आता थंडीचा सामना करण्यासाठी शाळेमध्ये गरम व उबदार कपडे घालूनच पोहोचावं लागत आहे आणि या विद्यार्थ्यांना, या चिमुकल्यांना शाळेमध्ये पोहोचवण्यासाठी या पालकांची देखील या वाढत्या थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात कसरत होत असल्याचे दिसून येत आहे। धुळ्यामध्ये आणखी काही दिवसांमध्ये थंडीचा जोर अशाच प्रकारे आणि यापेक्षाही जास्त वाढण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेली आहे। धुळ्यावरून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।